पंजाबला जाऊयात. राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत. राहुल, पंजाबमधलं वातावरण काय सांगतंय आज? थंडी आहे प्राजक्ता, कारण सिमल्यामध्ये बर्फ पडलाय आणि मलाही कल्पना नव्हती महाराष्ट्रातून इथे आल्यानंतर अशी थंडी असेल. 20 डिग्री वगैरे काल टेम्परेचर होतं. 15 तास झालेत मला इथे येऊन आणि या 15 तासामध्ये जेवढ्या लोकांशी मी बोललो प्राजक्ता, त्यातून मला असं दिसलं की पंजाब हा वय आणि विचार या दोन गोष्टीवरती विभागला गेलेला. विचार म्हणजे नॉन पंजाबी आपला आपण स्वीकारावं का, आणि वय या मुद्द्यावरती सगळा तरुण वर्ग जो आहे तो आपच्या बाजूने गेलेला आहे. मध्यमवयीन आणि मग इतर वयोगट हा काँग्रेसच्या बाजूने गेलेला आहे. सरप्राइझिंग आहे काँग्रेसच्या दृष्टीनं, कारण मला असं दिसलं की एक कल्ट, इंडिव्हिज्युअल कल्ट जो असतो, अमरिंदर सिंग, आता जे 5 सर्व्हे आले, या 5 सर्व्हेमधले 3 सर्व्हे असं म्हणत होते की काँग्रेसच्या बाजूने हे सरकार जाईल, 2 सर्व्हे असं म्हणतात की आपच्या बाजूने हे पंजाब जाईल. मला असं वाटतं की लिटल बिट एज असं आपण ज्याला म्हणतो ते काँग्रेसच्या बाजूने आहे. त्याची 2-3 कारण आहेत. मुख्य म्हणजे अमरिंदर सिंग जेव्हा पंजाबचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जो कारभार केला तो नॉन करप्ट कारभार होता. म्हणजे त्या कालावधीमध्ये कुठेही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. त्यांच्या कालावधीमध्ये शेतमालाचे जे भाव आहेत ते खूप स्थिर होते. आता लोकांनी देशभरामध्ये काँग्रेस पक्षाची काय अवस्था झालेली आहे त्याचा इथे विचार केलेला नाहीये. त्यांना इथे काँग्रेस ऍज अ अमरिंदर म्हणून हवाय आणि म्हणून खूप भरभरून असं मतदान, म्हणजे मी जेवढ्या लोकांना तिथे भेटलो बोललो त्यांनी तिथं केलेलं आहे. आपला पण संधी नाही असं म्हणता येणार नाही, कारण आम आदमी पार्टीनं जी 13 सीट होती लोकसभेची त्यातली 4 जागा त्यांना इथे मिळाल्यापासून पूर्णपणे लोकसभेच्या यशानंतर पंजाबवरती लक्ष केंद्रित केलं आणि 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला आपण जसा पर्याय आहोत असं नरेंद्र मोदी यांनी दाखवलं होतं. अगदी तशाच पद्धतीचा प्रचार अरविंद केजरीवाल यांनी इथे केला.